गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. वरणगावचा लाडका शहीद सुपुत्र अनंतात विलीन. हजारो शोकाकुलांनी दिला शहीद वीर जवान अर्जुन बावस्कर यांना अंतिम निरोप. सैन्य दलाचा वीर जवान अर्जुन बावस्करला दिनांक 24 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशातील नियंत्रण रेषेस्थित डोपावा येथे कर्तव्य बजावित असताना वीर मरण आले. दिनांक 27 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हजारो शोकाकुल नागरिकांनी अमर रहे वीर जवान अमर रहे अशा गगनभेदी घोषणा देत जवानाला अखेरचा निरोप दिला. त्याच्या दोघा मुलांनी अग्निडाग देऊन शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा गुलाबराव पाटील, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रत्यक्ष भेटून कुटुंबियांचे सांत्वन केले. सिद्धेश्वर नगर परिसरातील सम्राटनगरमधील व भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर वय वर्ष 35 यांना अरुणाचल प्रदेशात दोपावा या ठिकाणी कर्तव्यावर असताना वीरमरण आले. लष्करी प्रक्रिया संपूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 27 मार्च रोजी सकाळी लष्करी वाहनाने घरी आणण्यात आले. त्याचवेळी सोबत 10 महार रेजिमेंटचे सुभेदार जनरल सिंग उपस्थित होते. तसेच संभाजीनगरवरून 97 आर्टिलरी ब्रिगेडचे लेफ्टनंट अमित शहा आलेले होते. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर अंतिम यात्रेवेळी हार व फुलांनी सजवण्यात आलेल्या वाहनात तिरंग्यात चीर निद्रेत अंत्ययात्रा निघाली. सिद्धेश्वर नगर, बामन नगर बस स्थानक परिसर, प्रतिभानगर मार्गे जात असताना वीर जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या गेल्या. यावेळी बसस्थानक चौकातील तिरंगा ध्वजाजवळ थांबून मानवंदना देण्यात आली. उपकृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अंतिम यात्रा पोहोचल्यानंतर वीर जवानाला लष्कर, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, विविध राजकीय सामाजिक संघटना, नगर परिषद प्रशासन, माजी नगरसेवक, पंचक्रोशीतील माजी सैनिक, मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम नागरिकांनी पुष्पचक्र व श्रद्धांजली अर्पण केली. लष्करी जवानांनी व पोलीस प्रशासनाने हवेत फेरी झाडून मानवंदना दिली. जवानाच्या पार्थिव देहावर शासकीय अंतिम संस्कार करताना त्यांच्या दोन्ही मुलांनी अग्निडाग दिला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रत्यक्ष कुटुंबाला भेटून सांत्वन दिले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश प्रकाश पाटील, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी सचिन राऊत, सहपोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव, एस सिद्धीचे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील आजी माजी सैनिक परिवार यांची उपस्थिती होती. इंडिया 365 लाईव्ह तसेच आयाज मोहसिन यांच्या वतीने सुद्धा वीर जवानास भावपूर्ण श्रद्धांजली.